आज 2 जानेवारी. दर्शकांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दुसरी गोष्ट, जी मार्गिका 30-31 डिसेंबर आणि 1 जानेवारी आणि आज 2 जानेवारीला अपलोड करण्यात येत आहे, त्याबद्दलच प्रश्न विचारा. गाव जर तालुक्यासकट टाकलं तर सोयीस्कर पडेल, किंवा गुगल लोकेशन टाकायचा प्रयत्न करा कमेंटमध्ये. आणि 9307616630 हा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरती सुद्धा पाठवून ठेवत जा. यवतमाळ, विदर्भ, कळंब तालुक्याचा दक्षिणेकडील रिंग रोडचा नदीपासून उलट आपण व्हिडिओ घेऊयात. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की विदर्भातलं का करत नाहीत. बोरी महालच्या इथं महितापूर, वांदळी. हा झाडांचा परिसर पलीकडचाही लक्षात घ्या, जेणेकरून अंदाज येईल. स्पष्ट दिसत आहे माझ्या अंदाजाने. वांदळी, महितापूर च्या मधून उलटदर्शी कॅनल असेल. हे असे हिरवे पाणी साठायचे खाचर असतील. हा वेड्या वाकड्या ह्याच्यातून जाणारा पाणथळ ओढा असेल. हे परिसराचा अंदाज घेण्यासाठी सोयीस्कर ठरतं. परत हा कॅनल वजा सोनेगाव आणि सोनकासच्या मधला कॅनल. हे थोडं गुगलची गडबड होते. जिल्हा परिषद शाळा मालवणी का सोनखास बघून घ्या. कसमपूर. गुगल मॅप्स आणि हे सेम आहे, तर थोडं हे वळणं वगैरे पहा, त्या अंदाजाने अशा रेषा लक्षात ठेवा आणि एक ढोबळ अंदाज बांधा. शक्यतो ग्रुपमध्ये पहा, जेणेकरून ॲट अ टाईम 2 व्हिडिओ पाहत असताना दुसराही एखादा सॅटेलाईट व्ह्यू चालू ठेवून कम्पेअर करता येईल. पांढरा पृष्ठभाग, ही दाट झाडी, अशा पुन्हा लक्षात ठेवायच्या, जेणेकरून आता इथे मलकापूर, शिंगणापूर, वडगाव दाखवत आहे. ह्या बोरी महाल ग्रामपंचायतच्या वरती हे इंदिरा महाविद्यालयाच्या लागून जो रोड आहे, हा परिसर.
महाविद्यालयाच्या वळणापासूनच्या या झाडीच्या मधून, बागेच्या तिथून, बांधकामांच्या मधून कळंबच्या रिंग रोडच्या दक्षिणेकडे मार्गक्रमण करत वेळोवेळी आलोच इथंही काय पश्चिमेला डाव्या हाताला हा रिंग रोडचा भाग. हे यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपती मंदिर असलेलं कळंब हे गाव. गेली 15 महिने हा पाठपुरावा चालू आहे. ही राशाच्या जवळ टेकडी वजा एक भाग दिसतोय, पृष्ठभाग त्याला लागून रासा इथं नकाशात दिसत आहे आणि इकडं करक. ह्या ज्या टेकड्यांच्या रांगा आहेत, जोंधळणी आणि इकडे सारपदरी, अशा पाणथळाच्या आणि डोंगराच्या वळ्यांच्या खुणा लक्षात ठेवा. परत उत्तरेकडे जाऊयात. कळंब तालुका, जिल्हा यवतमाळ च्या आग्नेय पश्चिम रिंग रोडच्या बाहेरून ईशान्य भागातून पुढे नदीपर्यंत जाणारी मार्गिका. आशा करतो की दर्शक समजून घेतील. गेली 15 महिने हा चर्चेचा भाग आहे. वायरागचा तळ्याच्या आसपास एक तंतोतंत जुळलेला आहे. बोरगाव नाका सांगली जिल्ह्याच्या अलीकडं तिथं एक नाक्याच्या दक्षिण उत्तर तंतोतंत जुळलेला आहे. आणि हा कळंबचा एक तंतोतंत जुळलेला आहे सर्वे, जो की आपण ढोबळमानाने पावनारचं समृद्धी महामार्गाचं चौक ते पत्रादेवीचा टोल पिवळ्या रेषेत जरी जोडला तरी हाच परिसर आसपास दाखवत होता. थोडाफार शक्तिपीठच्या हिशोबाने माहूरगडाचा भाग असेल किंवा आणखीन काही भाग असेल, थोड्याफार फरकाने, पण जवळपास 5-50 किलोमीटरच्या परिक्षेत्रातूनच प्रस्तावित महाराष्ट्राची भाग्यरेषा असणारा हा समृद्धी महामार्ग 2 आत्ता फक्त गावं, त्याचं वरतून सॅटेलाइट व्ह्यू, लवकरच डबल ट्रम्पेट इंटरचेंज आणि वेसाईड ॲम्युनिटीजबद्दलही. तरी पण राष्ट्रीय महामार्गवाले असतील, ह्यांनी थोडं उत्सुक राहावंच. त्याच्यानंतर राष्ट्रीय महामार्ग जिथे नसेल अशा ठिकाणचे राज्य महामार्ग. चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये आपलं गाव, तालुका, जमलं तर गुगल लोकेशनही टाका क्षेत्राचं. आणि व्हॉट्सअप नंबर 9307616630 याच्यावरतीही आपला परिसर टाकून ठेवा, जेणेकरून आम्ही आपणास अशी स्थानिक पातळीवरची प्रस्तावित मार्गिकेबद्दलची माहिती देऊ शकू. सदरील व्हिडिओ कळंबच्या आग्नेय भागातून ईशान्येकडे आग्नेयच्या डोंगर वळ्या रिंग रोडच्या भागातील ईशान्येला नदीपात्रापर्यंत